जर तुम्ही पण माझ्यासारखे स्मॉल क्रिएटर असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. यूट्यूबने नवीन अपडेट आणला आहे आणि अशा वेळी आपण एकमेकांना नक्कीच सपोर्ट करू शकतो. तुमचा यूट्यूब चॅनल लिंक कमेंट करा. मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला सपोर्ट करेन आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओज चेक करा. ज्याला सगळे मिळून एकमेकांना ग्रो करूया. स्मॉल क्रिएटर सपोर्टिंग स्मॉल क्रिएटर्स, राईट. तर आज मी इकडे बनवते मस्त गावाकडची पुरी भाजी. त्याच्यासाठी मी पुरीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि बटाटे उकडून घेतलेले, त्याची सालं काढून घेते. आपल्याला कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. मी इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला थोडे खडे मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर कापलेला कांदा आणि टोमॅटो, थोडंसं ठेचलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे मी. आलं लसूण पेस्ट, काही पावडर मसाले, हळद, मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, धना जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला हे आपल्याला व्यवस्थित परतून घेऊन 1-2 मिनटं त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा हा असा हाताच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरमच पाणी टाकायचं. याच्यामध्ये थंड पाणी टाकलं तर व्यवस्थित भाजी मिळून येत नाही. मस्त 5 ते 10 मिनटं उकळी घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. इकडे मी आता पुऱ्या लाटून घेते. पुरीची तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. मस्त टम्म फुगलेल्या पुरीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब